नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधव एकच विनंती, व्हिडिओ शेवट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे. कांदा या ठिकाणी साठवणुकी संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. कांदा साठवणूक कामाच्या निविदेत बड्या व्यापाऱ्यांचेच हित बघू शकता. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 2026-27 या वर्षासाठी नवीन कांदा खरेदी धोरण जाहीर केले आहे. खरे मात्र या धोरणातील जाचक अटीमुळे प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कांदा खरेदी पश्चात साठवणुकीची जबाबदारी केंद्रीय वकार महामंडळाचे सोपविली आहे. त्यात महामंडळाचे काढलेल्या निविदेच्या अटी व पूर्णपणे व्यापार दर्शनीय असल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड आणि NCF मार्फत 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये साठवणुकीत होणारा गोंधळ रोखण्यासाठी वकार महामंडळाचे पाचारण करण्यात आले आहे. पण त्याची काढलेली निविदित अटी केवळ बड्या भांडवलदारांनाच पूर्ण करता येणार आहे. यास तर शेतकरी संबंधित संस्था यातून बाहेर जाणार आहे. येत्या 4 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निविदा भरता येणार आहे. त्या दिवशी त्या उघडण्यात येणार आहे. शेतकरी कंपन्यांसमोर अस्तित्वाचे संकट बघू शकता. शेतकरी उत्पादक कंपन्या कर्ज आणि शासकीय मदतीद्वारे गोदामाचे जाळे उभे केले आहे. मात्र सरकारने कांदा खरेदीसाठी लादलेले कठोर तांत्रिक निकषामुळे पारदर्शकपणे काम करणाऱ्या अनेक संस्था व प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती आहे. शेतकरी संस्थांकडे 200 ते 4,000 टन साठवणूक क्षमता आहे. मात्र अटी शर्तीमुळे ते अपात्र ठरतील म्हणून सरकार भांडवलदार व्यापाऱ्यांनाच फायद्याचे धोरण राबवत असल्याची टीका होत आहे. यापूर्वी काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या गैरव्यवहारामुळे सरसकट वेठीस धरले जात होत आहे. तर मागील वर्षी काळ्या यादीत टाकलेल्या मोठे व्यापारी पुन्हा साठवणुकीचे कंत्राट मिळण्यासाठी सक्रिय झाले असून त्यांच्यासाठी शेतकरी संस्थांना डावलले जाण्याची शक्यता आहे. मात्र कर्ज घेऊन कांदा चाळी उभारले यांचे हप्ते कसे फेडायचे, व्यवसाय कसा करणार, असा प्रश्न शेतकरी उत्पादक कंपनी संचालक करत आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट म्हणजे कांदा साठवणूक होणाऱ्या चुका. या ठिकाणी महत्त्वाची म्हणजे कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्याची केंद्राकडून तयारी. पंकज कुमार आदी पदाधिकारी या ठिकाणी आहे. आणि एकंदरीत असलेल्या या ठिकाणी भारत दिगोळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. केंद्र सरकारने संपूर्ण प्रक्रिया ठराविक लोकांच्या घशात घालण्याचा उद्योग सुरू केला आहे. अशा अटीमुळे मोठ्या भ्रष्टाचारांना खुलेआम आमंत्रण आहे. कांदा उत्पादनांना पुन्हा एकदा फसवले जात आहे. सरकारने ही खरेदी थेट बाजार समित्यांमधून पारदर्शक पद्धतीने करावी, अन्यथा बफर स्टॉकच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार खरेदी खेळ तात्काळ बंद करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. धन्यवाद.